गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्याचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादा लोहरा खिडकीचे माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात। याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त अतिदुर्गम क्षेत्रातील सुशिक्षित गरजू बेरोजगार युवतींकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व BOI RCT गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छुक युवतींना ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले होते। सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ 3 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला। गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 70 महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता। 4 सप्टेंबर 2024 ते 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 30 दिवसांच्या प्रशिक्षणात महिलांना ब्युटी पार्लर व शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 35 प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 1 नग ब्युटी पार्लर चेअर वाटप करण्यात आले। तसेच शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 35 प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 1 नग शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन व्यवसाय सुरू करण्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या। सदर निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन M रमेश व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांच्यासह बँक ऑफ इंडिया गडचिरोलीचे अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धांगडे, RCT गडचिरोलीचे संचालक कैलास बोलगमवार, कार्यक्रम समन्वयक पुरुषोत्तम कुनघाडकर हे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले। राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली।